हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या या व्लॉगमध्ये. तर हा आहे आपला आजच्या दिवसातला ट्रेकिंगचा पार्ट 2. आता आपण जाणार आहोत याच सह्याद्री रांगेमधला अजून एक किल्ला म्हणजेच प्रबलगड एक्सप्लोर करण्यासाठी. आता इथून आम्ही प्रबलगडला चाललो आहोत. थोडा छोटी करा. दुसरा ट्रेक, एका दिवसातले 2 ट्रेक. कलावतीनदुर्ग झालेला आहे. आता आम्ही चाललो आहोत प्रबलगडला. तर आम्ही समोरून येताना दिसत आहोत तो आहे कलावतीनदुर्ग. याच्या पायथ्याजवळून प्रबलगडकडे जाणारा मार्ग. प्रबलगड हा ट्रेक मध्यम स्तराचा मानला जातो. प्रबलगड सुमारे 2300 फूट उंचीवर स्थित असल्यामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला दिसतो. जर पावसाळ्यात आपण येथे आलो तर पावसाच्या धुक्यात उभा असणारा हा गड, वाहणारे धबधबे आणि आजूबाजूच्या दऱ्यांची अप्रतिम दृश्य इथे आपल्याला पाहावयास मिळतात. प्रबलगडचा मार्ग दगडी व जंगलातून जाणारा आहे व थोडी चढण असल्यामुळे एक उत्तम ॲडव्हेंचर म्हणून याचा अनुभव आपल्याला मिळतो. प्रबलगड हा ट्रेक मध्य दर्जाचा असल्यामुळे ट्रेकसाठी उच्च सहनशक्तीची पातळीसह 1 दिवस टिकून राहण्याची आणि सुमारे सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची क्षमता लागते. शहराच्या गर्दीतून दूर जाऊन शुद्ध निसर्गाचा आनंद आणि अनुभव घ्यायचा असेल तर प्रबलगड हा उत्तम पर्याय आहे. प्रबलगड हा जंगलाने व्यापलेला परिसर आहे. घनदाट कारवीच्या जंगलामधून गडावरील वाटा नीट दिसत नाही. प्रबलगड किल्ल्यावर असलेली घनदाट झाडी आणि तेथील निसर्गरम्य वातावरण खरंच मन थक्क करणारे आहे. प्रबलगडचे जंगल खूपच विस्तीर्ण आणि दाट असल्यामुळे ट्रेकर्सना वाट चुकण्यापासून वाचवण्यासाठी जागोजागी वळणावर फलके लावलेले आपल्याला इथे पाहावयास मिळतात. जंगल इतकं दाट आहे की काही ठिकाणी दुपारी सुद्धा सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. येथून पुढे आल्यानंतर गडावर असलेले गणपतीचे मंदिर आणि त्यामध्ये असलेली महादेवाची पिंड सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. इथून पुढे आल्यावर प्रबलगडावर असलेले काही इमारतींचे अवशेष आपल्याला आजही पाहावयास मिळतात. असे म्हटले जाते की बालपणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ल्यावर वास्तव्य केले होते आणि या किल्ल्याचे महत्त्व ओळखून महाराजांनी हा किल्ला आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला होता. गडाची रचना, त्यावर असलेले अवशेष, बालेकिल्ला आणि दरवाजे हे सर्व पाहताच आपल्याला या कालच्या भव्य इतिहास डोळ्यासमोर येतो. म्हणूनच ऐतिहासिक प्रेमींसाठी सुद्धा हा किल्ला नक्कीच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या गडाचा इतिहास असा सांगितला जातो की उत्तर कोकणामधील म्हणजेच पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी बहामनी सल्तनतने प्रबलगड हा किल्ला बांधला. त्यावेळेस प्रबलगड या किल्ल्याचे नाव मुरंजन होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर या किल्ल्याचे नाव प्रबलगड असे ठेवण्यात आले. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2300 फूट म्हणजेच 700 मीटर उंचीवर आहे. या गडावर आपल्याला किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्याचा गौरवशाली इतिहास समजून घेता येतो. तसेच त्या कालची साक्ष देणारे किल्ल्यांचे काही ऐतिहासिक अवशेष आपल्याला आजही येथे पडक्या स्वरूपात पाहावयास मिळतात. प्रबलगड एवढ्या उंचावर असूनही प्रबलगडावर पाण्याचे उत्तम साठे आहेत. त्यासाठी गडावर पाण्याच्या टाकीसुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. आता आपण पोचलो आहोत गडाचा लास्ट पॉइंट, जो की या गडाचं मुख्य आकर्षण आहे. समोर दिसत असलेला हा बुरुज जरी पडीक अवस्थेत असला तरी येथून दिसणारा निसर्गाचा नजारा मन भारावून टाकणारा आहे. आणि इथून पुढे मग आमचा सुरू होतोय परतीचा प्रवास.